त्यामुळे अशा प्रकारचं जहाज भरकटलेल्या जहाजाची सारखी उबाडाची परिस्थिती झाली आणि राणेसाहेब त्यावेळीच म्हणायची की हे उबाडाचं दुकान 100% बंद होणार आणि ते 100% दुकान ह्या 2026मध्ये महायुती पूर्ण बंद करणार. नेमका काय चमत्कार असेल काय 100% हे सगळे उंबरट्यावर येऊन थांबलेले आहेत आमच्याकडे येण्यासाठी. ठाकरे सेना शिल्लकच नाही आहे. आतला इथले माजी आमदार जे आहेत ते खोटं कोणाला तरी काहीतरी सांगतात. आमच्यामध्ये मतभेद असतील असं काहीतरी कोणाला काहीतरी उलटं सुलटं सांगतात, कोणाला तरी कुंकू लावतात. तू बाबा राहा, तो त्यांच्या पक्षाचाही नाही. कोणाला तरी पकडतात आणि त्याला AB फॉर्म देतात आणि तो उभा करतात. त्यामुळे त्यांच्याकडे निष्ठावंत कोण आता राहिलेले नाहीत. निष्ठावंत जे होते ते कंटाळले. ते आमचे राणेसाहेबांचेच होते सगळे. ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसात भयंकर काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही तरी घेत नाही आहोत, कारण आम्ही म्हणतो थोडं इलेक्शन झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांची समस्या जाणून घेतले पाहिजे. नाही तर 50 झडपी बिनविरोध झाले असं वातावरण आहे. पण आमचे नेते म्हणतायत निदान आपले उमेदवार आपण जर जाऊन लोकांचे वाडी वस्तीत फिरून त्यांच्या समस्या बसून आता कशा आपण काय गडबड केल्या तिथे जाणून घेतले. कारण आपल्याला पुढे निवडून आले तर 5 वर्ष जे ज्या समस्या ज्या वाडीमध्ये जे निर्माण झाले लोकांनी सांगितले, आमच्या मतदारांनी सांगितले, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला माहिती तर पाहिजे. त्यामुळे आम्हीच करत नाही आहे, नाही तर पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील, ही सगळी मंडळी कधीच हे बिनविरोध करून टाकलं तर तुम्हाला पण काम नाही राहणार. तुम्ही सुद्धा हे घेऊन कुठे जाणार. त्यामुळे हे वातावरण आहे आणि हे वातावरण कशासाठी झालं हे माझ्या आमदारांनी बघावं. आज तुम्ही बघा, मी जास्त का बोलत नाही. आज विनायक राऊतांचा फोटो कुठे आहे? मी मालवण नगरपालिकेमध्ये बघितलं. मालवण नगरपालिकेमध्ये उबाटाचे जे बॅनर होते, जे उमेदवार ज्या उबाटाने दिलेले होते, ते मला माहीत नाही वैभव नायकाचे होते का शिवसेना उबाटाचे होते. कारण त्या कॉम्प्लेटवरती किंवा त्या बॅनरवरती विनायक राऊतांचा कुठेच फोटो नाही. बघा तुम्ही सांगत नाही. म्हणजे ती आता वैभव नायकांची उबाटाची बी टीम, कारण वैभव नायकांना कुठे आता आधार राहिला नाही. कोणतरी 2-3 येतील असं त्यांना आशा वाटतं. मग त्यांच्या भांडवलावरती आपण कुठेतरी पुन्हा पुनर्वसन करू आपलं. त्यांना कुठे तर जायला काहीतरी लागणार ना, कोणतरी लागणार ना, कोणतरी काहीतरी दाखवायला. एखादा सरपंच कोण एखादं हे माझं आहे. कारण विनायक राऊत जर त्यांच्याबरोबर असते तर नगरपालिकेला मालवणला मी बघितलं कुठेच नाही संयुक्त फोटो वगैरे. त्यामुळे अशा प्रकारचं जहाज भरकटलेल्या जहाजाची सारखी उबाडाची परिस्थिती झाली आणि राणेसाहेब त्यावेळीच म्हणायची की हे उबाडाचं दुकान 100% बंद होणार आणि ते 100% दुकान ह्या 2026मध्ये महायुती पूर्ण बंद करणार.